सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 37. गोरक्षाची सत्वपरीक्षा. गोरक्षनाथाचं रूपलावण्य पाहून, त्याची तेजस्विता बघून सर्व लोक मंत्रमुग्ध झाले. पुत्र असावा तर असाच म्हणून त्यांची तोंडभर प्रशंसा करू लागले, गुणगान गाऊ लागले. त्या स्त्रीला कपाळकरंटी फुटक्या नशिबाची म्हणून हिनवू लागले, शिव्या शाप देऊ लागले. तिला स्वतःलाही आत्यंतिक पश्चाताप झाला. ते साजरे गोजिर रूप पाहून मातृत्वासाठी तडफडणारं तिचं मन उचंबळून आलं. त्या पुत्राला घेण्यासाठी, कुरवाळण्यासाठी व्याकुळलं. ती धाई धाई रडू लागली, आपल्या दुर्बुद्धीला दोष देऊ लागली. पण आता त्याचा काय उपयोग होता? मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला विचारलं, बच्चा, आयुष्यात तुला काय हवं आहे? भोग हवे आहेत का माझ्याबरोबर येऊन योग साधना करायची आहे? जे काय तुझ्या मनात असेल ते स्पष्टपणानं सांग. कुठल्याही मार्गानं आयुष्य जगायचं ठरवलंस तरी माझे आशीर्वाद तुझ्याच पाठीशी आहेत. नाथ, मला भोग नकोत. मी आपल्यासोबत कायम राहीन, योग साधना करीन. आता गुरुमाऊली, आपले चरण म्हणजेच सारं काही आहे. तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे सखे सोबती निसुख निधान. तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही. आता मला अनाथ करून तुम्ही कुठेही कधीही जाऊ नका. या पायाची मिठी तुम्ही माझा अंगीकार केल्याशिवाय मी सोडणार नाही. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची ही अनन्य दृढ निष्ठा बघून हृदयाशी धरलं आणि त्याला आपलंसं केलं. छाटी नेसायला दिली, त्याच्या कपाळावर भस्म चर्चिलं, बाणमुद्रा हाती दिली, रुद्राक्ष माळा लेववल्या, जय अल्लख निरंजन असा घोष केला. झोळी फावडं त्याच्या हाती दिली आणि बाणभूषण अर्पण करून त्याला आपल्याबरोबर चलायला सांगितलं. गुरुशिष्य दोघेही निघाले तेव्हा एकच हाहाकार झाला. व्यापारी, धनिक, पतिपत्नी दोघंही नाथांच्या चरणी लागली आणि धाय मोकलून रडू लागली. आम्हाला क्षमा करा. आमच्या पापी वृत्तीला कठोर शासन झालं आहे. पण आता दया करा. पुन्हा आम्हाला पुत्राचं सुख द्या. आमच्या ओटीत पुत्र सुख घाला. आमच्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायी घालून स्वामी कृपावंत व्हा. कपाळकरंट्यांनो, जा, चालते व्हा. हा गोरक्ष तुम्हाला कधीच मिळणार नाही. आपल्या पापाची फळं भोगत आयुष्यभर रडत राहा. जा, तुमच्या दारी आलेलं सुख तुम्ही लाथाडलं आहे. नका स्वामी महाराज, असे कोपू नका. पामरावर दया करा. पश्चातापानं आमची मनं खाक झाली आहेत. पुन्हा कोपू नका. नाथ, माझ्यासाठी या पतिपत्नींवर कृपा करा. त्यांना वर द्या. त्यांना पश्चाताप खरा आहे. त्यांच्यावर रुष्ट होऊ नका. गोरक्षानं मच्छिंद्रांना विनंती केली. ती त्यांनी ऐकली आणि त्या धनिक पत्नीला वर दिला. 9 मास 9 दिवस पूर्ण होताच तुला पुत्र होईल आणि तो तुमच्या कुलाची कीर्ती दिगंतात नेईल. असा वर देऊन ते दोघी गुरुशिष्य तेथून अंतर्धान पावले. विविध तीर्थस्थान हिंडत, डोंगर दऱ्या पालथ्या घालत अवघा देश हिंडले. शिष्य गुरुच्या सेवेत तत्पर होता. ओझी वाहनं, भिक्षा मागणं, गुरुला स्नान घालणं, त्याच्या आसनाची सोय करणं, त्यांच्या चरणाची सेवा करणं, पाय चेपणं, हे सारं सारं गोरक्ष नित्यनेमानं न कंटाळता, न दमता भागता आवडीनं करीत असे. मच्छिंद्रनाथ जे जे बोलतील ते ते भक्तिभावानं गोरक्ष हृदयात साठवीत असे. मिळालेली भिक्षा सुग्रास शिजवून गुरुला खायला घातल्याशिवाय तो स्वतः उष्टावत नसे. जे गुरुनं खाऊन उरेल ते अन्न प्रसाद म्हणून तो भक्षण करत असे. गोरक्षानं अशा कितीतरी दिवस अनन्य भावाने गुरुची सेवा केली, तरीही नाथांनी त्याच्यावर अनुग्रह केला नव्हता. एक दिवस धुनी पेटवून बसलेले असताना मच्छिंद्राने गोरक्षाला विचारलं, बेटा, तुला काय हवं? गोरक्षनाथानं नाथांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि सद्गदित स्वरात मागणं मागितलं, सद्गुरुनाथ, तुम्ही माझी माऊली व्हा. परब्रह्म रूपाचं दर्शन द्या. ही पार्थिव कुडी सार्थकी लागेल असं शिष्य रूप दर्शन घडवा. गोरक्षाची ही विनंती, हे मागणं मच्छिंद्रांना आवडलं, पण त्यांनी त्याच्या मागण्याला होकार दिला नाही. मनात त्याची सत्व परीक्षा घ्यायची ठरवलं. सोन्याला जेव्हा अग्नीत टाकून कस लावतात तेव्हाच त्या झळझळीत सुवर्णाचे सुरेख दागिने तयार होतात, तसा गोरक्षाच्या भक्तिभावनेला कस लावायचं त्यांनी ठरवलं. पण तसं काही बोलून दाखवलं नाही. मौन धरलं आणि धुनी विजवून पुढच्या स्थळी प्रयाण करायची आज्ञा दिली. गोरक्षानं त्याप्रमाणे आपलं चंबू गबाळ आवरलं. सर्व सामान पाठीशी घेऊन तो गुरुच्या पुढं वाट तुडवू लागला. अनेक रानवन तुडवत, डोंगर दऱ्या पालथ्या घालीत ते गुरुशिष्य एका ग्राम प्रदेशात येऊन पोहोचले.
ते ज्यावेळी ग्रामप्रदेशात आले ती वेळ भर माध्यान्नाची होती. मच्छिंद्राने धुनी लावली आणि गोरक्षाला सांगितलं, बेटा, मला अतिशय भूक लागली आहे. गावात जाऊन जी मिळेल ती भिक्षा ताबडतोब घेऊन ये. विलंब लावू नको. जा, मी वाट पाहतो आहे. गुरुची आज्ञा शिरसावंद मानून गोरक्ष निघाला. दारोदार जाऊन अल्लख म्हणून पुकारा करू लागला. ओली भिक्षा झोळीत घेत पुढे जाऊ लागला. जाता जाता एका घरापाशी थांबला. अल्लख म्हणून पुन्हा पुकारा करू लागला. त्या घरात त्या दिवशी श्राद्ध होतं. घरातला यजमान श्राद्ध कर्म उरकून प्रसाद सेवनार्थ बसला होता. तेव्हाच अकस्मात यजमानाच्या कानावर गोरक्षाचे शब्द पडले. त्यानं आपल्या बायकोला सांगितलं, बाहेर जो अतिथी आला आहे त्याच्या झोळीतही हा सर्व प्रसाद घाल, त्यालाही संतुष्ट कर. पतीची आज्ञा मानून तिने सर्व पदार्थ थोडे थोडे गोरक्षाच्या झोळीत घातले. त्या सुग्रास रुचकर पदार्थात श्राद्धाला करतात ते तांदूळ डाळीचे वडेही होते. ती सर्व भिक्षा घेऊन गोरक्ष पुन्हा स्वस्थळी परतला. गुरुला स्नान घालून त्याची षोडोपचारे पूजा करून गोरक्षानं पान तयार केलं आणि गुरुला जेवायला वाढलं. झोळीतले विविध पदार्थ गुरुला आग्रहाने जेवू घातले. पण या सर्व पदार्थामध्ये मच्छिंद्रांना ते उकडीचे वडे अतिशय आवडले. जे काय 2-4 वडे होते ते त्यांनी मोठ्या आवडीनं आणि चवीचवीनं खाल्ले आणि गोरक्षाला म्हटलं, गोरक्षा, आजची ओली भिक्षा खरोखरच उत्तम होती, पण या सर्वांमध्ये मला जास्त आवडले ते उकडीचे वडे. पोटभर खाऊन तृप्त व्हावंसं वाटतंय. या 4-5 वड्यांनी नुसतं तोंड चाळवलंय. उद्या असं कर, ज्या घरून ही भिक्षा आणलीस त्याच घरी आधी जा आणि नुसती झोळीभर वड्यांचीच भिक्षा घेऊन ये. म्हणजे अगदी पोटभर वडे खाईन आणि तृप्त होईन. दुसऱ्या दिवशी गोरक्षानं मच्छिंद्रांच्या सांगण्याप्रमाणे भिक्षेसाठी इतर कुठल्याही घरी न जाता तडक त्या कालच्या यजमानाचं घर गाठलं. दाराशी येऊन पुकारलं, अल्लख निरंजन, माई भिक्षा वाढा. कालच्या सारखाच स्वर ऐकून यजमानीन बाहेर भिक्षा घेऊन आली. तिला पाहताच गोरक्ष म्हणाला, काल तुम्ही केलेले ते उकडीचे वडे माझ्या गुरुवर्यांना अतिशय आवडले. आजही तशीच फक्त वड्यांची भिक्षा घाला. बाळ, ते वडे असे वारंवार करायचे नसतात. आमच्याकडे फक्त श्राद्धाला तसे वडे करतात. काल श्राद्ध होतं म्हणून केले होते. म्हणून त्यातले तुला वाढले. ते कालच संपले. आता कुठले वाढू तुला? कारणाशिवाय ते वडे रांधायचे रीत नाही आमच्याकडे. त्यामुळे वेळ न घेता ही भिक्षा घे. मला खूप काम आहे घरात. माई, असं म्हणू नका. आमच्या नाथांना तुमचे वडे भयंकर आवडले. रुचकर रुचकर म्हणून त्यांनी खाल्ले, पण त्यांचं समाधान झालं नाही, तृप्ती झाली नाही. आज पुन्हा ते वडे करून द्या. तुमचे अनंत उपकार होतील माझ्यावर. कराल ना वडे? झोळीभर होतील एवढे करा. तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन, पण माझा सद्गुरू रायाची आज तुम्ही पुरी करा. तुमचे वडे होईपर्यंत मी इथे बसतो. मधुकर्या, भलता हट्ट धरू नको. देते ती भिक्षा घे आणि आपला मार्ग सुधार. माझा संताप करू नकोस. जोगडा तो जोगडा आणि नसते जिभेचे चोचले कसले. माई, असे अपशब्द बोलू नका. माझी विनंती ऐका. मी कोणत्याही परिस्थितीत वडे घेतल्याशिवाय जाणार नाही. मग तुम्ही माझं काहीही करा, माझ्याकडून काही पण मागा, मी ते तुम्हाला देतो. बाईचे यजमान घरात नव्हते. असली विचित्र मागणी ऐकून आणि गोरक्षाचा हट्ट बघून ती संतापली आणि दरवेळेला गोरक्ष तिला काहीही माग, मी देतो असे सांगत होता. त्या गोष्टीचीही तिला मनस्वी चीड आली. शेवटी चिडून तिनं गोरक्षाला सांगितलं, देते तुला मी झोळीभर वडे, पण आधी तुझा डावा डोळा दे मला काढून. बाईची वाणी पुरी व्हायच्या आत गोरक्षानं आपल्या धारदार नखांनी डोळा उपटला आणि तिच्या पुढे धरला. माई, हात पुढं कर. तुझं मागणं मी पुरवलं. आता माझं मागणं तू पुरं कर. माझे गुरुनाथ भुकेजले असतील, आतुरतेने माझी वाट पाहत असतील. मला उशीर झाला तर त्यांची भुकेची वेळ टळून जाईल. माई, कालच्यापेक्षा अधिक रुचकर वडे झटपट कर. ती बाई शहारून थक्क होऊन गोरक्षाकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्याच्या खाचेतून रक्ताच्या चिळकांड्या वाहत होत्या, तरी हसत मुखानं तो शांत उभा होता. नवरा आला आणि त्यानं हे दृश्य पाहिलं तर आपली तो गय करणार नाही ह्याची त्या बाईला खात्री होती. म्हणून तिनं जितक्या वेगानं ते उकडीचे वडे रांधता येतील तितक्या वेगानं रांधले आणि झोळीभर वडे त्या गोरक्षाच्या पुढे आणून ठेवले. त्याची क्षमा मागितली. गोरक्षानं त्या बाईला धन्यवाद दिले आणि उजवा हात आपल्या डाव्या डोळ्यावर दाबून धरत तो वेगानं स्वस्थानी परतला. गुरुची यथा सांग पूजा करून गोरक्षानं त्यांचं पान वाढलं. झोळीभर आणलेले ते उकडीचे वडे काढून ठेवले आणि आपल्या उजव्या हातानं डावा डोळा झाकीत तो गुरु महाराजांना वाढू लागला.
जेवता जेवता मच्छिंद्रनाथाचं लक्ष त्याच्या डोळ्याकडे गेलं. त्यांनी गोरक्षाला विचारलं, बेटा तुझ्या डोळ्याला काय झालं? कुठे इजा बिजा तर झाली नाही ना? हात कशासाठी डोळ्यावर घेतलास? गुरुनाथ, आपण आधी स्वस्थ चित्तानं पोटभर जेवा. मला काहीही झालेलं नाही. कालच्या पेक्षा आज माईने अधिक रुचकर वडे बनवले आहेत आपल्यासाठी. हो बेटा, वडे अगदी उत्तम झाले आहेत. माझी तृप्ती झाली. पण अजून तू तुझ्या डोळ्यावरचा हात का काढत नाहीस? माझी आज्ञा आहे तुला. जे काय झालं असेल ते सगळं खरं खरं सांग. असं मच्छिंद्रनाथानं म्हटल्यावर घडलेली सगळी हकीकत गोरक्षानं गुरुला सांगितली. ते ऐकून नाथ म्हणाले, गोरक्षा, त्या बाईला तू तुझा डावा डोळा दिलास, मला राहिलेला उजवा दे. गोरक्षानं क्षणाचाही विलंब न लावता आपल्या नखांनी ओरबाडून उजवा डोळा गुरुच्या पायी ठेवला. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या खाचातून बळबळा रक्त ओघळत होतं, पण गोरक्ष नेहमीप्रमाणे हसतमुख होता, अविचल होता. वेदनेचा अस्पष्ट हुंकार सुद्धा त्यानं आपल्या तोंडातून काढला नाही. चेहरा वेडा विद्रा केला नाही. गुरुनं जे मागितलं ते आपण निमूटपणानं देऊ शकलो. गुरुला देण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी होतं याचं अतीव समाधान गोरक्षाच्या चेहऱ्यावर तरळत होतं. त्याची ही स्थितप्रज्ञता पाहून मच्छिंद्रनाथ सुखावले. हा आपला शिष्य अगदी तावून सुलाखून घेऊनही अस्सल सोनं निघाला हे पाहून गुरुनाथाला आनंद झाला. त्यानं गोरक्षाला छातीशी कवळलं, त्याच्या मस्तकावर थोपटलं आणि त्याच्यावर अनुग्रह केला. आपला निर्मळ पवित्र हात त्याच्या डोळ्यावरून फिरवला आणि त्याचे सुंदर चर्मचक्षु त्याला परत दिले. त्या चर्मचक्षूंबरोबर दिव्य रूप दर्शन देणारे अंतरचक्षुही दिले आणि तेथून त्यांनी आपला मुक्काम हलवला आणि पुन्हा भ्रमंतीला सुरुवात केली. डोंगर दऱ्या, वन उपवन पायाखाली घालीत ते पुढे पुढे मार्ग आक्रमत होते. नाना प्रदेश, नानाविध प्रकारचे लोक त्यांच्या चालीरीती पाहत, त्यांच्या स्वभावाचे, तिथल्या राजकीय परिस्थितीचेही अवलोकन करीत अनेक प्रकारचे अनुभव गाठीशी बांधित ते फिरत होते. असेच फिरत असताना एका वनात त्यांना एक गरीब दीन भोळा भाबडा असा वाटसरू दिसला. या जगात त्याचं कोणी नव्हतं. चालून चालून तो थकला होता. गोरक्षानं त्याला विचारलं, तू बाबा कोण, कुठला? त्या थकलेल्या वाटसरून आपली सगळी हकीकत सांगितली. तो लहानपणापासून अनाथ होता. पोटाची खळगी भरण्यासाठी वनवनत होता, भिक्षा मागत होता. त्याचं नाव येरू. गोरक्षानं सांगितलं, तू राहा इथं आमच्यात. येरूलाही आनंद झाला. त्यानंतर तिघे मिळून मार्गक्रमण करू लागले, एकत्र राहू लागले. गोरक्षनाथाप्रमाणे पाहून पाहून तोही नाथांची सेवा करू लागला. भक्तिभावानं त्यांना भजू लागला, पूजू लागला. गोरक्षाला सगळी कामं करायला मदत करू लागला. येरूचं अंतःकरण शुद्ध, निर्मळ आणि निर्व्याज होतं. बुद्धी सतेज होती, वाणी रसाळ, गोड होती. नाथांनी त्याचं नाव चरपट ठेवलं आणि भक्तिभाव बघून गोरक्षाच्या आग्रहाला मान देऊन चरपटालाही अनुग्रह दिला. त्याचे कान चिरून त्याला मुद्रामाळ अर्पण केल्या, बाणभूषण दिली, बाण किंगरी झोळी देऊन चरपट चौरंगी असं नाव त्याला दिलं. असं करत करत तिघेही अबूच्या पर्वतावर आले. तिथं आल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाले, गोरक्षा, तू सुजान आहेस. तू या अबूच्या पहाडात बसून योग साधना करावीस अशी माझी आज्ञा आहे. सद्गुरु स्वामीनाथा, एवढ्याच साठी का आपण मला इथं आणलं? आपणाला माझा कंटाळा आला का? माझ्या हातून काही चूक घडली का? मग मला असं दूर का लोटता? माझी उपेक्षा करता, दिनाला दूर लोटता गुरुराज. आपल्या वाचून मी एक क्षणही जगू शकणार नाही. गोरक्षाचं हे कळवळाचं बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यातही पाणी आलं, पण त्यांनी गोरक्षाची समजूत घातली, त्याला थोपटलं, समजावलं की खऱ्या तापसानं, योग्यानं कुठल्याही मायामोहात गुंतायचं नाही, लोभ मोह धरायचा नाही. योग सिद्ध व्हायचं, द्वैत भेद विसरायचा प्रयत्न करायचा. मी आणि तू आपण भिन्न नाहीत. मी सांगतो त्यावर विश्वास ठेव, मी तुला केव्हाही भेटेन असा उपदेश करून त्याला आसनावर बसवून योग धारणा लावून देऊन चरपटनाथासगट मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले. अशा प्रकारे श्री दत्तप्रभूत ग्रंथातील शिवपद्मपुराण संमत 37वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.